ते काय येत नाही, आमच्या इथे रस्ताच सापडत नाही. जर आपला माणूस ऑस्ट्रेलियात रस्ते तयार करू शकतो तर आपल्या इथे का नाही? तो म्हणला नाही, आपल्याकडे परत परत टेंडर मिळाला पाहिजे की नाही, त्यामुळे एवढे टिकाऊ रस्ते चालत नाही. कधीतरी अशा लोकांचं पण वाचा रे चरित्र. हे चरित्र आहे. ती माणसं हे सगळं घेऊन आलेली आहेत, म्हणून ती त्या ठिकाणी पोहोचलेत, म्हणून ते ऑस्ट्रेलियात निघून गेले. तुम्ही खेळत राहा इथे. चालू ढेकी टाकीन टाकी गाणी लावायची, रात्री डीजे म्हणून वाकडे तिकडे ते लाईट मारायचे, आपल्याच डोळ्यात तो रेस घालून घ्यायचे. स्वतःच्या आयुष्याचं आपणच कल्याण न करता अकल्याण कसं करायचं हे आता आपल्याकडे परफेक्ट शिकवलं जातं, कारण ते लादलं गेलंय. 4 शनिवार हनुमंत उपासना डोंबिवलीत मी करून आलोय. 580 मुलांनी नाव नोंदणी केली होती. 4 शनिवार त्यांना मारुतीची आरती, भीमरूपी अर्थासकट हे सगळं मी शिकवलं. 5 मनाचे श्लोक का? ही खरी संतांची लेगसी आहे जी आपण पुढे नेली पाहिजे. त्याच्यासाठी मी हे बोलण्याचं काम करतो. मी कोणीही नाही. हा माईक कसा आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो ना, तसा मी समर्थांचा आहे. समीर लिमयची किंमत 0 आहे, त्याच्या मागे रामदासी आहे, म्हणून त्याची ही किंमत आहे. तेव्हा अशा सद्गुरूंच्या समोर आपण किती पण नतमस्तक व्हावं ते कमीच आहे. बोलण्यासारखं खूप आहे, चिकार गोष्टी आहेत, पण शेवटी वेळेचं बंधन पडतं. पण सज्जनो, मी खरंच सांगतो की ह्या अशा पद्धतीचं आपण कार्यक्रम केले पाहिजेत. अशा कीर्तनाला तुम्ही जायला पाहिजे, तिथे छान छान गोष्टी ऐकल्या पाहिजेत. आणि पुन्हा एकदा मी दोन्ही संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. ते अशासाठी की अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक कीर्तन ठेवावं असं त्यांना वाटावं, ही सुद्धा सद्गुरूचीच कृपा आहे. तेव्हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. नाहीतर त्याने एखादा इथे ऑर्केस्ट्रा आणू शकले असते. तुम्हाला आवडतात ती सगळी लाईनीत गाणी लावली असती, तुम्ही त्याच्यावर यथेच्छ नाचला असता, 2-4 खुर्च्याही तुटल्या असत्या, आणि घरी जाऊन काय आउटपुट? काय आपलेच पाय दुखले, आउटपुट काही नाही. पण आज हे कीर्तन ऐकून तुम्हाला जर आवडलं असेल तर खरंच घरी जाऊन एकदा आपल्या देवापुढे माथा टेका. आई वडिलांना रोज वाकून नमस्कार करा. शेक हँड आपला नाही. मी परत सांगतो, शेक हँड वाईट नाही, पण त्याचा अनुभव सांगतो. शेक हँड तुमचे जर सर तुम्हाला रस्त्यात भेटले आणि सरांना तुम्ही शेक हँड करा, सर पण हॅलो हॅलो एवढंच करा. पण जर तुम्ही वाकून नमस्कार केला तर तेच सर तुमच्या पाठीवर प्रेमाने थाप मारतील, कारण शेक हँड हा डोक्यापर्यंत जातो आणि वाकून केलेला नमस्कार हृदयापर्यंत जातो. तेव्हा कधी आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या माणसांना वाकून नमस्कार करा, आणि तो सुद्धा हिंदी सिनेमात दाखवा तसा हा नमस्कार आपला नाही. अहो देवळात येतात, हो देवाला पण अरे तो भगवंत आहे, साधा हात जोडून नीट नमस्कार नाही करतायत. पण आम्हाला हात जोडण्याचं महत्व कधी पटलं? जेव्हा लॉकडाऊनचा काळ आला तेव्हा सगळे शेक हँड बंद झाले, कारण आला कोण हाताला लागून तर सगळे सॅनिटायझर वाले नमस्कार. अचानक भारतीय प्रतिमा सगळीकडे उंचावली गेली. ती तशीच ठेवा. तुम्ही सगळेजण एवढे 2 तास इथे शांत चित्ताने हे सगळं ऐकताय, त्याबद्दल तुमचंही सगळ्यांचं कौतुक करतो. कारण हल्ली एवढं बुद्धीला खाद्य देणारं 2 तास ऐकणं ही साधी सुधी गोष्ट नाही. मीही तुमच्या कधीतरी विद्यार्थी होतो, आजही तसा विद्यार्थी आहे, पण त्या पद्धतीचा विद्यार्थी होतो. तेव्हा छान अभ्यास करा, मस्त यश मिळवा, भरपूर पैसे कमवा, ब्रँडेड न फाटलेले चांगले कपडे घाला, काही हरकत नाही. मस्तपैकी सगळे प्रदेशात वगैरे फिरून या. फक्त जे लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं ते वाक्य सांगतो आणि मग मी भैरवी घेतो. लोकमान्य टिळकांना 110 वर्षापूर्वी बेळगावला काही तरुण भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की महाराज, आम्ही इंग्रजी शिकावं का नाही? बघा आज तोच प्रश्न आहे की आम्ही इंग्लिश शिकायचं का नाही. त्याच्या टिळकांनी उत्तर दिलं की तुम्ही इंग्लिश जरूर शिका,
कारण इंग्लिश ही काळाची गरज होणार आहे, तेव्हा इंग्लिश जरूर शिका. पण इंग्लिश शिकता शिकता तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका. तेव्हा अमेरिकेतल्या चांगल्या गोष्टी जरूर घ्या, पण आपण भारतीय आहोत हे विसरू नका. आज इथे या चारही महापुरुषांचे फोटो आहेत. समर्थांचा आहे, छत्रपतींचा आहे, सावित्रीबाईंचा आहे, बाबासाहेबांचा आहे. ही सगळी माणसं शिकली हे लक्षात घ्या, आणि ती नुसती शिकली नाही, ती सद्विद्यावान झाले आणि म्हणून ते सुसंस्कृत झाले. आणि अशा लोकांचा आदर्श असलेला आपला हिंदुस्थान आहे, तेव्हा त्याचा अभिमान हा आपण बाळगला पाहिजे आणि सगळ्या संतांच्या समोर माथा हा टेकलाच पाहिजे. सगळ्यांनी छान हात जोडा. मी कल्याणकारी ही प्रार्थना म्हणतो आणि माझी